सोलापूर एक साधारणचं गाव होतं, जिथे स्वप्न नेहमी शेतीच्या मीडवरतीच दम तोडायची. त्याच गावामध्ये एक अर्जुन राहायचा. तो जवान, मेहनती. तो आपल्या म्हाताऱ्या आई आरतीसोबत एक छोट्याशा झोपडीत राहायचा. गावाच्या चौकामध्ये लावलेल्या एक वडापावच्या ठेल्याने त्याचा गुजारा चालायचा. ठेला छोटा होता, पण अर्जुनच्या डोळ्यामध्ये स्वप्न खूप मोठे होते. एक संध्याकाळी अर्जुन ठेला संपवून आपल्या घरी परत येतो. त्याच्या चेहऱ्यावरती वेगळी चमक होती. आई, एक खूप चांगली गोष्ट आहे आणि बातमी पण, जी ऐकून तू खूप खुश होशील. तर मग मला लवकरच सांग. खूप दिवसापासून एक चांगली गोष्ट नाही ऐकली आहे. मी तर तरसली आहे. आई, मला शहरातल्या श्रीराम कॉलेज आणि आर्किटेक्चर मध्ये ऍडमिशन मिळालंय. मी बिल्डिंग डिझाईनचा फॉर्म भरला होता आणि मी सिलेक्ट झालोय. हे ऐकून आरतीचे डोळे भरून जातात. काश तुझे वडील आज जिवंत असते तर ते किती खुश असते. अर्जुनच्या डोळ्यामध्येही अश्रू येतात. जेव्हा तू घर बनायला शिकणार ना बाळा, तर असं घर बनव जे लोकांचे जीवनही बदलून टाकेल. हो आई, मी खूपच चांगलं घर बनवेल. अचानक अर्जुनच्या चेहऱ्यावर खुशी गायब होऊन जाते. काय झालं बाळा? तू अचानक उदास का झालास? आई, मला सिलेक्ट झाल्याचं सुख तर आहे, पण कॉलेजच्या फीजचं सुद्धा सोबतच टेन्शन आहे. अरे, ह्याची चिंता तू का करतोस? तुझी आई अजून जिवंत आहे. तू फीजची अजिबात काळजी नको करू. दुसऱ्या सकाळी आरती गावच्या जमीनदारच्या घरी जाते. अरे आलती, आज माझ्या हवेलीमध्ये सगळं ठीक तर आहे? माझा मुलगा शिक्षण करायला बघतोय. तुम्हाला माहिती आहे, तो कागदावरती खूप चांगले चांगले नक्षे बनवतो. मला त्याच्या शिक्षणासाठी तुमच्याकडून काही कर्ज हवंय. तुझा मुलगा जो वडापाव विकतो तो काय घर बनवणार? हे ऐकताच आरतीचं हास्य एकदम थांबलं होतं. मूर्ख बाई, तुझा मुलगा आयुष्यभर वडापावच विकणार. बिल्डिंग बनवणं त्याच्या बसची गोष्ट नाहीये. चल आता निघून जा इथून. वाटलं तर माझ्या घराची कागद गिरवी ठेवा. त्याच्या बदल्यात मला काही कर्ज द्या, जेणेकरून मी माझ्या मुलाची कॉलेजची फी भरेन. जमीनदारचा चेहरा एकदम सक्त होऊन जातो. राहू दे, तुझं घर सुद्धा तुझ्या हातून चाललं जाईल. माझा मुलगा शहरात शिकत आहे. काही वर्षांनंतर जेव्हा तो नामी बिल्डर बनून येईल, तेव्हा मी या गावामध्ये मोठं हॉटेल बनवेल आणि त्याच हॉटेलमध्ये तुझा मुलगा वडापाव विकेल. जमीनदार जोरजोरात हसायला लागला. आरती अपमानजनक होऊन घराच्या बाहेर निघते. ती पहिल्यांदा आणि सर्व गोष्ट अर्जुनला सांगते. जमीनदारने कर्ज नाही दिला तर मला दुःख नाही, पण त्याने जे अपमान माझा केला, मी त्याला कधीच नाही विसरू शकणार. अर्जुनच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, पण त्याची हिंमत नाही हारली. आई, तू चिंता नको करू. त्या जमीनदाराला मी चुकीचं ठरवूनच राहील. दुसऱ्या सकाळी अर्जुनची मैत्रीण मीरा त्याला भेटायला येते. ती गावातलीच मुलगी होती, पण खूप चपळ डोक्याची होती. तू एवढा रागात का आहेस? मीरा काही वेळ विचार करत राहिली, पण नंतर तिच्या डोळ्यात चमक येते. तू वडापाव बनवतोस ना? हो. तर काय तू वडापावचं घर बनवू शकतोस? काय म्हणायचं आहे तुला? म्हणजे हेच, असं काहीतरी बनव की ज्याने कॉलेज तुला स्वतः बोलवेल आणि नोकरी तुझ्या मागे मागे येईल. अर्जुन चूप होऊन जातो. तो रात्रभर त्या दिवशी झोपू नाही शकला. त्याच्या मनामध्ये पहिल्यांदा एक अनोखं स्वप्न आकार घेत होतं. अर्जुन दिवस रात्र काहीतरी नवीन करण्याच्या विचारात गुंतलेला होता. एक दिवस त्याने आपला वडापावचा ठेला घेऊन गावाच्या थोडं बाहेर एक जुन्या वृक्षाच्या खाली जाऊन बसला. त्याचं मन भारी होतं आणि डोळ्यामध्ये चिंता साफ दिसत होती. हे देवा, आता मी काय करू? जर कॉलेजची फीस नाही जमा झाली तर मी पुढचा अभ्यास कसा करू शकेल? माझं स्वप्न अधुरं राहील आणि सगळ्यांना परत चेष्टा करायचा मौका मिळून जाईल. तेवढ्यातच तिथे एक भिकारी येतो. मला खूप भूक लागलीये बाळा, काही खायला देतोस का? माझ्याकडे पैसेच नाहीयेत. अर्जुनने काही न विचार करता थैल्यातून वडापाव काढून त्याला दिला.
भिकारी वडापाव खायला लागला आणि त्याचा चेहरा खिलून जातो. तू तर वडापाव खूपच छान बनवतोस आणि तरुण सुद्धा आहेस. मग तुझी कमाई तर खूपच चांगली होत असेल, तरी सुद्धा एवढा उदास का आहेस? अर्जुनचे डोळे भरून जातात. त्याने इशाऱ्यामध्ये आपली सर्व गोष्ट सांगितली. काय तू कधी वडापावच्या गावात गेलायस? वडापावचं गाव? हे कसं शक्य आहे? तुम्ही काय बोलत आहात मला काही समजत नाहीये. भिकारीच्या डोळ्यामध्ये अचानक चमक येते. ऐक, मी काही साधारण भिकारी नाहीये. मी फक्त भिकारीच्या भेसमध्ये राहतो. तुझ्या डोळ्यातल्या खरेपणाने मला खूप प्रभावित केलंय. तू खऱ्या मनाने मला वडापाव खाऊ घातला. त्यामुळेच मी तुला काही असं दाखवायची इच्छा ठेवतो ज्याला बघून तुला एकदम धक्का बसेल. या द्वाराच्या आतमध्ये चालला जा बाळा. एवढं बोलूनच भिकारीच्या डोळ्यातनं रंगबिरंगी किरणे बाहेर येतात. बघताच बघता रिक्षाचे तण्यामध्ये एक छोटासा चमकता दरवाजा बनतो. तुम्ही शेवटी आहेत तरी कोण? काही वेळानंतर तुला स्वतःच कळून जाईल. भिकारीने अर्जुनचा हात पकडला आणि त्याला त्या दरवाजाच्या आतमध्ये घेऊन गेला. दुसऱ्या क्षणातच अर्जुनने स्वतःला एक सुंदर अनोख्या गावात बघितलं. भिकारी एक आता सुंदर युवकमध्ये बदलला होता. हे काय, बाहेर तर तुम्ही एकदम भिकारी होतात आणि इथे एकदम तुम्ही सुंदर तरुण बनला आहात. आम्ही तुमच्या जगामध्ये भिकारी किंवा कोणाचं तरी रूप धारण करतो. तुमचा जो वडापाव आहे तो आमच्या जगासारखा वाटला. तुझा हा त्रास ऐकून मला असं वाटलं की तू काहीतरी वेगळं करू शकतो. काय हे गाव त्याच झाडामध्ये आहे? हो, हे एक मायावी गाव आहे जे एका झाडाच्या मध्ये राहिलेलं आहे. मायावी युवक अर्जुनला गावाच्या आतमध्ये घेऊन गेला. अर्जुनने बघितलं की तिथे वडापावचे घर बनलेले होते. भिंत सुंदर वडापावच्या सारखे गोल होती आणि छप्पर अशी वाटत होती की जसं वरून मऊ शेक पाव ठेवले असतील. दरवाजे वडापावच्या आकाराचे होते आणि खिडकी चटणी वडाच्या आकाराची होती. रस्तेही वडापावच्या परतांसारखी घुमावदार होती. मला तर विश्वासच नाही बसत आहे. आता मी तुला इथे वडापावचं घर बनवायची कला शिकवतो. मायावी युवकनी अर्जुनला शिकवायला चालू केलं की कसं वडापावच्या आकाराने संरक्षणाने मजबूत घर बनवू जाऊ शकतात. जसं गोल पावसारखी भिंत गरमी आणि थंडाशी वाचवू शकतात, तशी वडासारखी मजबूत परते घराला टिकाऊ बनवू शकतात. काही दिवसातच अर्जुन या कलामध्ये निपुण झाला. तुमचा खूप खूप धन्यवाद. आता मला विश्वास आहे की मी वडापावचं घर बनवूच शकतो. मायावी युवक हसतच बोलला. आता तुझ्या जाण्याची वेळ झाली आहे, पण लक्षात ठेव, या गावाचं रहस्य कोणालाच पत्ता नाही लागला पाहिजे. त्याने अर्जुनचा हात पकडला. रंगबिरंगी किरणे परत चमकलीत आणि दुसऱ्या क्षणातच वृक्षाच्या बाहेर होते. मायावी युवक परत भिकारीमध्ये बदलून गेला. तो हसला आणि काही न बोलता तिथून निघून गेला. अर्जुन त्याच वृक्षाच्या खाली उभा राहिला, पण आता त्याच्या डोळ्यामध्ये निराशा नाही तर एक नवीन उमेद होती. दुसऱ्या सकाळी तो आपल्या घराच्या समोर काही वेगळं बनवायची तयारी करत होता. तेवढ्यातच मीरा तिथे येते आणि हैराणीने अर्जुनला बघायला लागली. अर्जुन, तू काय करतोयस? बस तू आता बघत राहा. अर्जुन बघताच बघता वडापावचं घर बनवायला गुंतून गेला. थोड्या वेळातच तिथे एक अनोखं घर उभं राहिलं. घर पूर्ण वडापावसारखं होतं. गोल ढाचा आणि वरून पूर्ण सुनहरा कलर आणि मध्ये आलूसारखी उभरलेली संरचना. घर अशा प्रकारे डिझाईन केलं होतं की पावसाचं पाणी घसरून किनाऱ्यावरनं बाहेर येईल. भिंतही एकदम मजबूत होती जी गरमीमध्ये थंड आणि थंडमध्ये गरमी होईल. घराच्या आतमधला हॉल असं वाटत होतं की जसं पावच्या आतमध्ये मसाले सजवले असतील. गोलाकार खोली होत्या. प्राकृतिक रोशनीही भरपूर होती आणि हवेचा प्रवाह असा होता की जसं पंख्याची गरजच नसेल. मीरा हे सर्व बघून एकदम चकित होते. अर्जुन, मी तर तुला हे असंच सांगितलं होतं. तुम्ही तर खरंच वडापावचं घर बनवून तयार केलं आहेस. शेवटी तू हे शिकला कुठे?
हे एक रहस्य आहे जे मी कोणालाच नाही सांगू शकत. ठीक आहे, मी कधीही तुला या रहस्याबद्दल नाही विचारणार. मीराने त्या घराचे फोटो घेतले आणि फेसबुकवरती टाकले. बघताच बघता वडापावचं घर व्हायरल झालं. आर्किटेक्चर कॉलेजांचे मेल यायला लागले, डिझाईन संस्थानाचे कॉल यायला लागले, नोकरींची ऑफर्सही यायला लागले. काही महिन्यानंतर जमीनदार त्यांच्या दरवाजावरती उभा होता. माझ्याकडनं चूक झाली. मी तुझ्या मुलाला खूप कमी समजलं. मला माफ करा. जमीनदारने आरती आणि अर्जुनला माफी मागितली. विचार मोठे असतील तर मनुष्य काहीही करू शकतो.